आला आणि तेच आहेत मॅन ऑफ द मॅच. या ज्यांचा आज आवाज आपण ऐकला ते आमचे बदलापूर समालोचक समितीचे सदस्य तुषारजी शिंदे यांचा आपण विशेष सन्मान करू. विनंती राहील सदाशेठ धुळे आपण या आपल्या शुभास्ते आपण तुषारजी शिंदे सरांना या ठिकाणी आपण सन्मानित करू. गुरगाव विरोधात ओम कोटेश्वर बोज या दोन टीमच्या दरम्यान हे मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. पाटील आपण कुठे असाल तर माईकशी संपर्क साधा. ड्राईव्ह केलाय ऑन साईडला बॉल झाला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतो एक सिंगल तिथे एकपटी जाईल. सलामी जोडी आपण पाहतोय मैदानावरती दाखल झाली आहे. खर तर पहिल्या बॉलवरती चौकार आला होता आणि पुढच्या बॉलवरती आपण पाहतोय इथे दोन वेळा सिंगल सिंगल धाव एकपटी गेली. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय फटका फसलाय स्वतः गोलंदाज पोहोचतोय दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल स्वीकारलाय आणि अखेर मैदानाच्या बाहेर परतावं लागेल फलंदाज बाद. तर संपर्क साधा. डीजे गणेश तेजस मेहर हा खेळाडू मैदानावरती दाखल होतोय. पहिल्या बॉलवरती चौकार आला पुढच्या बॉलवरती सिंगल पुन्हा एकदा सिंगल आणि आता बॅटर आउट झाला. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होतोय. तिसऱ्या क्रमांकावरती खेळाडू तुम्हाला पार मिळेल बाळा. गोरदास विशाल चांगली गोलंदाजी तो करतोय या मॅच मध्ये. एक चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करायचा प्रयत्न त्याने केला. दरम्यान डॉटबॉलची समाप्ती होत असताना धावफलक तुम्हाला पार मिळेल. स्कोरबोर्डवरती आता स्थिरावलंय
पहिला ओव्हरचा खेळ प्रगतीपथावरती आहे. 4 ओव्हरचे बॅच तुम्हाला पाहायला मिळेल. आयोजन कमिटी तुम्ही पाहू शकता. तर या मैदानाचा आढावा घेत असताना मग महेशजी धुळे, हरीशजी धुळे, कल्पेशजी धुळे, अप्पा वारे, सदाशिव धुळे, जिजाजी माळी याला तुम्ही पाहताय. मैदानाच्या चौफेर बाजूला फेरफटका मारत असताना नक्की स्पर्धेमध्ये कुठे कमी तर राहिली नाही आहे ना. हे साऱ्या गोष्टी आता चेक केल्या जातात त्यांच्या माध्यमातून. ही स्पर्धा भरवली आहे. षटक क्रमांक 1चा खेळ आता संपन्न झाला आहे आणि पहिल्या षटकाच्या अंती धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल 10 धावा स्कोर कार्डवरती जोडल्या गेल्या. भारतप्रेमी 11 ओम कोंडेश्वर बोज विरोधात तुम्ही पाहता राज क्रीडा मंडळ कुळगाव. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगत असताना 2 सामने जिंकत असताना टीम नेहा 11 जय भवानी शिरगाव हा संघ पुढे सरकला. बंद झाला. हॅलो मागची एक षटक इथे मात्र समाप्त झाले. धावफलक 10 याकडेवरती आता स्थिरावलं. षटक क्रमांक 2चा खेळ प्रगतीपथावरती गोलंदाज योगेश पाटील गोलंदाजी मार्गवरती दाखल झाला. राऊंड विकेट. इथे फटका चांगला आहे. धावा देखील चांगला मिळतील का पाहावं लागेल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुदर्शन जाधव च्या बॅटमधून बॉल सीमा पार. सिक्सर. बॉलवरती षटकार ठोकला. धावफलक बेगाऱ्या पुढे सरकत असताना 16 धाबा स्कोर वरती जोडल्या गेल्या. 4 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. 2 सामने जिंकले. टीम चिरगावना तो संघ वाट पाहतोय पुढची मॅच खेळण्यासाठी. त्यांच्या विरोधात कोणता संघ दाखल होईल. गोरदास सज्ज होत असताना पुढे राऊंड द विकेट. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता. इथे संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा त्यामुळेच की काय प्रचंड वेग धारण केला. इथे मात्र गोलंदाजानं टप्पा पडला भरपूर वेगानं. बॉल निघून चालला रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल ची समाप्ती होत असताना धावफलक आता 16 या आकड्यावरती थांबलाय. या मॅचमध्ये इथून कमबॅक करावं लागेल. टीम ओमकोंडेश्वर बोध संघाला देखील कारण समोरचा संघ देखील ताकदीचा संघ आहे. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता. ब्लाइंड स्ट्रोक खेळायचं होतं. ऑन साईडला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. दरम्यान पुन्हा एकदा डॉटबॉलची समाप्ती होत असताना धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. 16 या आकड्यावरती थांबलंय. पहिल्या बरोबर ते चौकार षटकार कोणताच गोलंदाजाला आवडत नाहीये. त्याचं प्रादेशिक उदाहरण त्याने दिलं कारण सलग 2 बॉल आता त्याने डॉट टाकले त्यामुळे 3 बॉलमध्ये 6 धावा खर्च करतोय गोलंदाज योगेश. इथे ऑन साइडला खेचलाय. हा देखील फटका चांगला आहे मिड विकेटला. हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर होतोय दंग. सिक्सर. ये फक्त जेव्हा आपण बॅटिंगसाठी जाल डांगरे सर तेव्हाच तुम्हाला 24 चेंडू मिळणार आहे. 2 चेंडू आपण चॉईस करून ठेवायचे. चला ती शेकोटी ज्यांनी कोणी पेटवले ती विजवायची याची आपण नोंद घ्या. अजून एक चांगला फटका. यावेळेस क्षेत्ररक्षक
आणि डीपमध्ये क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला माल आहे. जेल तर डीपलाय परंतु घडले काय पाहावं लागेल. चेक केलं इथे सीमारेषेच्या अगदी लगत हातभर खेळाडू आतमध्ये होता त्यामुळे बॅटर आउट आहे. कल्पेश जाधव हा खेळाडू आता मैदानाच्या दाखल होतोय. या बाचमध्ये इथून कल्पेशला चांगली बॅटिंग करायच्या या अनुषंगाने संगणकाकडे त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. चौथ्या क्रमांकावरती तो आता या मॅचमध्ये दाखल झाला. सिद्धार्थ याला देखील आपण पाहिलं जो मात्र सलामीला दाखल झाला होता. सिद्धेश चांगली बॅटिंग सिद्धेशने या मॅचमध्ये जरूर केली होती परंतु तो देखील लवकर आउट झाला. योगेश राऊंड द विकेट. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता. षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झालाय. पहिल्या षटकाच्या अंती धावफलक 10 याकडेवरती स्थिरावलं होतं परंतु आता या षटकामध्ये धावा 12 येथे मात्र आल्यात बॅट्समन सुधीर यांच्या बॅटमधून आणि आता धावफलक 22 याकडेवरती तुम्हाला पाहायला मिळेल. तीनचा खेळ प्रगतीपथावरती आहे. सराव बंद करा लगेच मॅचला सुरुवात करा. प्रथमेश देसले आलेत गोलंदाजी बार्कवरती. हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. समोर डावकर याचा एक विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर तेजस मेहरला आपण पाहतोय. बाळा मैदानावरती दाखल झालाय. तिसऱ्या क्रमांकावरती बाळा दाखल जरूर झाला परंतु या मॅचमध्ये कशा प्रकारचे तो बॅटिंग करेल हे देखील पाहावं लागेल कारण धावफलक 22 आकड्यावरती पुढे थांबले. 4 ओव्हरची मॅच. भारतप्रेमी ओम कोणेश्वर भोज विरोधात तुम्ही पाहता राजक्रीडा मंडळ कुळगाव या दोन टीमच्या दरम्यान मॅच आता रंगत असताना रिवर्स अटेम्प्ट केलाय. फटका चांगला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतील. एक सिंगल तिथे एक बडी 2 धाब्याचा प्रयत्न करताय. तू मे बॅटर कल्पेशला इथून मैदान सोडावं लागतंय. गरज होती का हा प्रश्न उभा झालाय. फलंदाज बाद. पाचव्या क्रमांकावरती खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. सिद्धार्थ आता मैदानावरती दाखल झाला. या बादमध्ये सिद्धार्थ कशा प्रकारची बॅटिंग करतोय हे देखील पाहावं लागेल. ऑन साइडला खेळला आल्या पहिला बॉल फेस करतोय आणि बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. ती बॅटर
सिद्धेश राऊतनं रिव्हर्सचा फटका त्याने घेतला होता, ती चुकी इथे मात्र बाळानं केली होती. परंतु आता नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय सिद्धार्थ, त्या बॅटमधून षटकार आलाय. धावफलक वेगानं पुढे सरकत असताना धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती तुम्हाला पाहायला मिळेल 29, 29 धाबा. गतीमध्ये विश्रांत, चेंज ऑफ द पेस, फटका फसलाय. यश देसले जज करतोय, वजनी खेळाडू पोहोचलाय आणि अखेर त्याने एक चांगला जेल टिपला. मी म्हटलं होतं ना, काळोखा रात्री देखील ज्या खेळाडूवरती टीम बहुत विश्वास करते तोच खेळाडू यश देसलेने हा जेल टिपलाय आणि अखेर आता बॅटरला मैदान सोडावं लागेल. सिद्धार्थ बॅक टू द पॅव्हिलियन. येतोय मदरच्या आतमध्ये, त्यामुळे विनंती आहे आपण शेकोटी ती लगेच विजवा, ताबडतोब शेकोटी विजवायची आहे. चला, स्पर्धेचे आयोजक हरेशदादा तिकडेच आहेत, त्यामुळे विनंती आहे आपण शेकोटी विजवा लवकरात लवकर. इथे फटका चांगला आहे. प्रतीक जाधव मैदानावरती दाखल झालाय आणि त्याला देखील सांगितलंय जब तक तोडूंगा नहीं तब तक छोडूंगा नहीं. बॉल सीमा पार, षटकार. षटकार आलाय. इथे देखील ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न होता, पायावरती बॉल आदळलाय. एक सिंगल बेल आणि सिंगलच्या साथीनं लेग बायच्या साथीनं धावफलक आता पुढे सरकत असताना धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल 36 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. अजूनही षटकातील काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या मॅचमध्ये मी म्हणेन चांगली बॅटिंग केली आहे टीम राज क्रीडा मंडळ कुळगाव या संघानं. मैदानावरती बाळा अजूनही खेळतोय. या मॅचमध्ये कशा प्रकारची बॅटिंग तो करेल हे देखील पाहावं लागेल, कारण तिसऱ्या क्रमांकावरती जवळजवळ तो दाखल झालाय, त्यामुळे इथून संकटमोचक कामगिरी त्याला देखील करावी लागणार आहे या मॅचमध्ये. ऑन साइडला खेळलाय, फटका चांगला आहे. बॉल मिडविकेटला क्षेत्रक्षे पोहोचेल त्याच्या आबाकाच्या बाहेर. या बाळाने या बम का गोलाय त्याच्या बॅटमधून बॉल सीमा पार, चौकार. तीन ओव्हरच्या अंती धावफलक स्कोरबोर्डवरती तुम्हाला पार मिळेल. 40 धावा. पहिल्या ओव्हरच्या अंती 10, दुसऱ्या ओव्हरच्या अंती 12, तिसऱ्या ओव्हरच्या अंती 18. धावफलक स्कोर कार्ड वाढत गेले, त्यामुळे धावफलक 40 आकड्यावरती आता तुम्हाला पार मिळेल. 6 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे मॅचमध्ये.
आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये डोरो जोडले गेलेत, जे हरीजी धुळे साहेबांचे कट्टर समर्थक आहेत. डोरो, तुमचे मनपूर्वक स्वागत. घरशी मनीष घरशी आहेत. शेवटचं षटक तुम्हाला पाहायला मिळेल. एक सिंगल धाव इथे देखील एकपटी गेली. आयोजन कमिटी हरीजी धुळे साहेब पाहू शकता आपण. खरं तर त्यांच्या साथीनं महेशजी धुळे असतील, ट्रॉफीज ते चेक करतात. या स्पर्धेमध्ये त्यांनी ट्रॉफी देखील स्पॉन्सरशिप केली आहे, त्यामुळे सर्व आढावा इथे घेतला जातोय. अप्पा वारे साहेब देखील जोडले गेले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. कल्पेशजी धुळे अजूनही उपस्थित आहेत. सर महेंद्र धुळे आपण कुठे असेल तर आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर या. एक सिंगल धाव येते, एकपटी जाईल. 5 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती किशोर. पुढचा बॉल वेगाने टाकलेला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर भरपूर वेगाने बॉल निघून चालय सुरक्षकाच्या हातामध्ये. डॉटबॉलची आता समाप्त होत असताना 4 बॉलचा खेळ शिल्लकच्या 5 मध्ये 41 41 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. इथून मात्र कंबॅक करण्याचा प्रयत्न करतोय मध्यप्रदेश संघ. ओमकोंडेश्वर बोच भारत प्रेमी 11 या नावाने संघ उतरलाय. इथे फटका चांगला आहे. गोपडी सारखी बॅट फिरवली. 20 मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. बॉलतून फेक करे एक धाव एकपटी दुसरीचा प्रयत्न करत होते. दरम्यान मिळेल ती फक्त आणि फक्त सिंगल. आणि आता सिंगलच्या साथीनं धावफलक 42. 3 चेंडूचा खेळ संपट झालाय. लेफ्ट आणि राईटी कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे आता यशची देखील डोकेदुखी वाढली आहे, कारण त्याला प्रत्येक बरोबर ती दोन्ही बाजूला धावत पळत जायला लागतो. इथे फटका चांगला आहे. प्रतीक जाधव मैदानावरती दाखल झालाय आणि अखेर त्याच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा दुसरा षटकार. पुढचा बॉल बॅटची कडा घेतली. पॉइंटचा खेळाडू पुढे सरकतोय. प्रमोद आहेत, उपसरपंच प्रमोद देशमुख आता पोहोचलेत आणि एक विकेट त्यांना देखील मिळाली धावचीच्या स्वरूपात. धावफरक आता एका धाब्याने पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 49. तेजस मेहर आउट झालेत. नवीन बॅटर ओमकार जाधव सरकार आता मैदानावरती दाखल झालेत. अजून एक चांगला फटका. यासाठी जर स्ट्राईक घेतली होती प्रतीक जाधवनं, त्याच्या बॅटमधून शेवट गोड करणारा हा षटकार आलाय. धावफलक 55. याकडे तुम्हाला पार मिळेल अब तक 56 धावांचं टार्गेट तुम्हाला या मॅचमध्ये पार मिळेल. या धावा इथून चेस होतील की रोखल्या जातील, या मॅचचं धावतं विवरण करतील आमचे साथी समालोचक, ज्यांचा पहाडी आवाज आपण नेहमीच ऐकत असतो शहापूर नगरीमध्ये, परंतु आज बदलापूर नगरीमध्ये देखील त्यांचा आवाज आपण ऐकायला मिळेल असे आमचे साथी समालोचक सोमनाथजी खाडे यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. धन्यवाद.
चला मित्रांनो, फिल्डिंग लावून घ्या. धन्यवाद. थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण सर, बदलापूर समालोचक समितीचे उपाध्यक्ष आपल्यासोबत जोडले होते, ज्यांचा आवाज या स्पर्धेच्या निमित्तानं पूर्वार्धामध्ये आपण ऐकलात. त्याचबरोबर व्हॉइस ऑफ संगमनेर तुषारजी शिंदे सर आपल्यासोबत, त्याचबरोबर टेनिस क्रिकेटचा दमदार आवाज बदलापूर समालोचक समितीचे अध्यक्ष आमचे महेशजी धुळे सर, मॅडी सर आपल्यासोबत जोडले जात आहेत. आपलं सर्वांचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय. जाऊया मैदानावरती. या ठिकाणी आपण पाहताय 56 धावांचं टार्गेट ठेवलंय भारत प्रेमी ओम कोंडेश्वर भोज या संघासमोर. डू ऑर डाय, करो या मरो, जिंकू किंवा मरू, या अनुषंगानं हा सामना खेळावा लागेल. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलाच बॉल, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पॉइंटवरती चेंडूला गॅदर केलाय, पकडून फेक केली, तोपर्यंत एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट करतायत. सलामीची जोडी बॅटिंग करत असताना शंकर आणि प्रथमेश. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल येते, धावफलकावरती जोडतायत. 24 चेंडू आणि 56 धावांचं समीकरण आणि पहिल्या चेंडूवरती आलेली सिंगल धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये. एका धावेच्या मदतीनं श्री गणेशा झालाय, एका धावेच्या मदतीनं शंकरनं स्वतःचं खातं खोललंय. शंकर पाटील या मॅचमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका या खेळाडूची असणार आहे. अतिशय दर्जेदार खेळाडू म्हणून या संपूर्ण परिसरात ओळखला जाणारा हा प्लेयर. इथं प्रथमेश स्ट्राइक वरती ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, इथं व्यवस्थित बॅट वरती आला नाही. 30 यार्डमध्ये स्टॉप केलं. स्वतः गोलंदाजानं चेंडूला पकडलं, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. 2 चेंडूंवरती 2 धावा, अशा प्रकारचं निश्चितच धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय. षटक क्रमांक पहिलं चालू असताना शंकर आणि प्रथमेश सुरुवात करतायत. गोलंदाजी मार्कवरनं गोलंदाजी करत असताना सुदर्शनला आपण पाहताय. सुदर्शन जाधव, ज्याच्या बॅटमधनं धावांचा पाऊस आणि निश्चितच गोलंदाजी करत असताना पहिलं पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळतं. राईट आर्म ओव्हर द विकेट, राऊंड द विकेटने टाकलेला हा चेंडू आपण पाहताय. फिल्डर आहे त्या ठिकाणी अडवलं. एक सिंगल धाव पुन्हा एकदा कंप्लीट करतायत. एकंदरीत 3 सिंगल धावा एका पाठोपाठ एक येत आहेत आणि स्कोअर कार्डवरती बिनबाद 3 धावा. शांत संयमी सुरुवात, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आहे, मात्र निश्चितच वादळापूर्वीची शांतता मैदानात आपल्याला पाहायला मिळाली. या चेंडूवरती प्रहार फसलाय, बॅटची एज आणि तिथं झेल टिपलाय. पहिला फलंदाज माघारी परतत असताना भारतप्रेमी ओम कोंडेश्वर भोज संघाला लागलेला पहिला हादरा. बॅट्समन प्रथमेश आउट. मनापासून या ठिकाणी गाणे वाजवतोय आणि सर्वांचं मनोरंजन करत असताना निश्चितच आपल्या सर्वांचं चौफेर मनोरंजन. गुलाबी थंडी आणि गुलाबी थंडीमध्ये आपण क्रिकेटचा आनंद लुटत आहोत. सामना आपण पाहताय राज क्रीडा मंडळ कुळगाव आणि त्यांच्या विरोधात फाईट देत असताना भारतप्रेमी ओम कोंडेश्वर भोज. बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये विशाल भारती आलाय. फटका चांगला खेळला, स्ट्रेट ड्राईव्हचा अद्भुत नजराणा, एक टप्पा खाल्ला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, जबरदस्त वज्र प्रहार, चौकार. चौकार येतोय विशाल भारतीच्या बॅटमधनं. लेफ्टी बॅट्समन स्ट्राइक एंड वरती. यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे त्या ठिकाणी स्टॉप करतोय. कुठल्याही प्रकारची धाव इथं पाहायला मिळत नाहीये. डॉट येतोय. षटक क्रमांक पहिलं सुदर्शन जाधव, ज्याच्यावरती विश्वास दाखवला
त्यानं विश्वास सार्थ ठरवलाय. एका षटकाची सांगता झाली आहे. धावफलकावरती 1 गडी बाद 7 धावा. बॅटिंग करतायत भोज. धावांचं मोठं टार्गेट या ठिकाणी ठेवलंय. षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती एकंदरीत 7 धावा खर्च केल्या. गोलंदाजी करत असताना सुदर्शन जाधवला आपण पाहिलं. अजून इथून पाहिलं तर 18 चेंडू आणि तब्बल बनवायच्या आहेत त्या 49 धावा. बॅटिंग करत असताना शंकर पाटील, ज्याला मैदानावरती थांबावं लागेल, धावा बनवाव्या लागतील, आक्रमण चढवावं लागेल, चौकार षटकार ठोकावे लागतील. 56 धावांची मॅजिक फिगर गाठायची आहे. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होतीये. गोलंदाज सिद्धार्थ वरती विश्वास दाखवलाय. निश्चितच राज क्रीडा मंडळ कुळगाव संघासाठी दुसरं षटक या ठिकाणी सिद्धार्थ गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. शंकर पाटील हार्ड हिटर फलंदाज आहे. जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत भोजवाशी यांचा विश्वास आणि निश्चितच आत्मविश्वास वाढलेला पाहायला मिळेल. शंकर मैदानावरती खेळतोय. पहिलाच बॉल अतिशय चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केलाय. सिद्धार्थच्या माध्यमातून डॉट येतोय. सुरुवात दमदार केली आहे. षटक क्रमांक 2 ला सुरुवात केली. पहिला बॉल डॉट येतोय आणि निश्चितच कुठल्याही प्रकारची धाव नाही. शंकर पाटील स्ट्राईक एंड वरती खेळतोय. त्याला साथ देत असताना विशाल भारती, लेफ्टी रायटी अनुभवी फलंदाजांची जोडी, या दोघांना खेळावं लागेल. किल्ला लढवावा लागेल, झुंज द्यावे लागेल, मैदानावरती संघर्ष करावा लागेल. इथं पहा शंकरनं खेळलेला फटका निश्चितच एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं फटका चांगला आहे. टप्पा खाल्ल्यानंतर सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. लागेल निश्चितच बादशाहत गाजवावी लागेल. शंकर पाटीलने एक चौकार ठोकलाय, मात्र इथून ही मालिका लावावी लागेल. चौकार षटकारांची नितांत गरज आहे. 4 धावा येत आहेत. धावफलकावरती जोडल्या. लगेच कमबॅक केलं. सिद्धार्थ चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. युवा गोलंदाज आहे, नव्या दमाचा गोलंदाज. टाकलेला हा डॉट चौकाराला लगेच उत्तर दिलंय. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. शंकर पाटील आणि दुसऱ्या बाजूने विशाल भारती या 2 फलंदाजांच्या खांद्यावरती फार मोठी जिम्मेदारी, जबाबदारी स्वीकारायची आहे आणि जबाबदारी स्वीकारण्यासाठी माहीर असणारा खेळाडू शंकर पाटीलच्या बॅटचा जबरदस्त करिश्मा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 6 धावा. मदतीने स्कोअर कार्ड पुढे सरकलेला आहे. 17 धावा, 17 ऑन द बोर्ड. 17 का खतरा. मैदानाच्या आतमध्ये इथं मिस टायमिंग स्ट्रोक आणि यानंतर मात्र माघारी परतावं लागेल. शंकर पाटील तंबूत परत. डीजे वाल्या भाऊंचा आपण व्यक्त करूया.
छत्रपती शिवरायांचं स्मरण आणि जागरण या ठिकाणी सातत्यानं केलं जातंय. निश्चितच हवा वेगानं नव्हती, मात्र हवेपेक्षा जास्त त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता. छत्रपती शिवरायांचं स्मरण आपण करतो आहोत. या ठिकाणी विकेट आलेली आहे. गोलंदाजी करत असताना सिद्धार्थ अतिशय चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करतोय. यावेळेस खेळलेला फटका ऑन साईडला फिल्डर आहे त्या ठिकाणी सीमारेषेच्या जवळ पकडलं, फेकलं. एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. एका धावेची मदत येईल, धावफलकावरती ॲड केली जाईल. स्कोअर कार्ड थोडंसं पुढे सरकेल, मात्र मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवतायत, चौकार षटकारांपासून वंचित ठेवतायत. 2 षटकं संपलेली आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 9.00 ची सरासरी 18 धावा. धावा धावफलकावरती आहेत. इथून जर आपण पाहिलं तर समीकरण पाहायला मिळेल 12 चेंडू आणि जमवायचे आहेत तब्बल 38 धावा. 12 चेंडू 38 धावांचं समीकरण. इथून धावा कशा पद्धतीनं बनवल्या जातील, प्रत्येक चेंडूवरती हल्ला बोल करावा लागेल, प्रत्येक चेंडूवरती मोठ्या फटक्यांची इथं माला लावावी लागेल, प्रत्येक चेंडूवरती मोठ्या फटक्यांची इथं मात्र गर्जना करावी लागेल. विशाल भारती मैदानाच्या आतमध्ये, त्याला साथ देण्यासाठी बॅट्समन योगेश पाटील मैदानावरती खेळतोय. दोघांवरती फार मोठी जबाबदारी. 12 चेंडू आणि इथून बनवायच्या आहेत त्या तब्बल 38 धावा. 2 षटकं संपलेले आहेत, 18 धावा जमावल्या. निश्चितच सुरुवातीच्या 2 षटकांवरती कमांड राहिली आहे टीम राज क्रीडा मंडळ कुळगाव या टीमची. चला मित्रांनो, स्पीडअप करा, आपल्याला यानंतर अजून एक मॅच कव्हर करायची आहे. कुशाल भोईर येतोय, अजून एक अनुभवी सरदार गोलंदाजी मार्कवरती. राज क्रीडा मंडळ कुळगाव संघासाठी गेली कित्येक वर्ष या खेळाडूला आपण खेळताना पाहत आहे. आज खांद्यावरती जिम्मेदारी घेऊन गोलंदाजी करतोय. पहिलाच बॉल, पहिला चेंडू, फटका चांगला आहे. योगेश पाटील मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त आक्रमक सुरुवात करत असताना या षटकाराचं स्वागत केलंय. स्वॅग से करेंगे सबका धावांचा फटका येतोय. समीकरण बदललेलं तुम्हाला पाहायला मिळेल. 11 चेंडू आणि अजूनही 32 धावांची आवश्यकता. सलगचे 2-3 फटके जर मोठे आले तर मॅच मध्ये निश्चितच कमबॅक करेल भारत प्रेमी ओम कोंडेश्वर भोज हा संघ. योगेश पाटील युवा यंगस्टर खेळाडू आहे, भरपूर सारी जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती, पोटेन्शियल आहे. हे पोटेन्शियल वापरावं लागेल. एक षटका ठोकला यावेळेस, जबरदस्त फटका, मात्र बरोबर जागेवरती फिल्डर तैनात. सीमारेषेवरती घातपात अपघात, झेल टिपला. योगेश पाटीलचा खेळ संपला. विजयाच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकत असताना मैदानावर खेळतायत. गोलंदाजी करत असताना कुशाल भोईर. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर या ठिकाणी विकेट अर्जित केली आहे. मान्यवर विघ्नेश दादा इरमाळी यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. या आपण मंचावरती.
विघ्नेश दादा इरमाळी यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. या ठिकाणी जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. विकेट किपरच्या स्वाधीन होत असताना चांगल्या पद्धतीनं कमबॅक केलं. षटकार ठोकला होता निश्चितच पहिल्या चेंडूवरती योगेश पाटीलनं. त्यानंतर त्याला माघारी पाठवलं. बॅटिंग करण्यासाठी विकास आलाय. पहिला चेंडू डॉट खेळलाय. चांगली गोलंदाजी विजयाच्या दृष्टिकोनातून कुशल भोईर गोलंदाजी करतोय. यावेळेस सुद्धा मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू हवेत. झेलची संधी, स्वतः गोलंदाज झेल टिपण्याचा प्रयत्न जरूर झालाय मात्र ड्रॉप. एक सिंगल धावेल, धावफलकावरती जोडली जाईल. धावफलक जर आपण पाहिलं तर 25 या आकड्यावरती 25 धावा. मोठं लक्ष आहे 56 धावांचं. भारतप्रेमी ओम कोंडेश्वर भोज हा संघ नक्कीच चांगल्या दर्जाची बॅटिंग लाईनअप, चांगल्या दर्जाची बॅटिंग त्यांच्याकडे आहे. मात्र निश्चित आपण पाहाल तर 56 धावांचं मोठं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुरुवातीला मिळालेले झटके. प्रथमेश लवकर बाद झाला. त्यानंतर आपण पाहिलं तर शंकर पाटील ज्यानं एक षटकार ठोकला, आश्वासन दाखवलं होतं, तो सुद्धा बाद झाला. विकास पाटील जो विकास खेळतोय मैदानाच्या आतमध्ये, तो सुद्धा इथून संघर्ष जरूर करतोय मात्र त्याला सुद्धा यश मिळालेलं नाही. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतायत कुशाल भोईर. अतिशय अनुभवी खेळाडू आहे. भरपूर वर्षांचा अनुभव इथं मैदानात वापरत असताना सुरुवातीला षटकार आला होता, त्यानंतर कमबॅक केलं. इथं सुद्धा चांगला चेंडू, कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूचा संपर्क होऊ दिला जात नाही. डॉट येतोय. सुंदर गोलंदाजी. षटक क्रमांक 3 संपतंय आणि राज क्रीडा मंडळ कुळगाव हा संघ मैदानावरती सेलिब्रेशनला सुरुवात केली आहे. चांगला षटक आलं. सुरुवात जरी षटकारानं झाली होती तरी त्यानंतर आपण पाहाल तर अतिशय दर्जेदार कमबॅक. 3 षटकं संपली. धावफलकावरती आहेत त्या 25 धावा, 25. विन 31 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. 6 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही सामना संपलेला नाही. क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो, कधी काही घडू शकतं. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळावा लागेल. गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार होते. शेवटच्या षटकासाठी तेजसवरती जिम्मेदारी दिली आहे. निश्चितच आजची रात्र जर आपण पाहाल तर तेजसनं भरपूर चांगली कामगिरी केली आहे. संघासाठी अतिशय दर्जेदार गोलंदाजी, दर्जेदार बॅटिंग त्यानं केली. मैदानावरती अष्टपैलू खेळ ज्यानं सादर केला आहे तो तेजस मेहर गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय. राज क्रीडा मंडळ कुळगाव या संघासाठी निश्चितच चांगल्या पद्धतीने खेळ केलाय. 6 चेंडू आणि 31 धावा त्याला डिपेंड करायच्या आहेत. निश्चितच तास जर आपण पाहिला तर राज क्रीडा मंडळ कुळगाव संघासाठी पॉझिटिव्ह असणारा हा सामना. पहिलाच बॉल, निश्चितच धाव घेण्याचा प्रयत्न फसलाय आणि रनआउटच्या स्वरूपात इथं लागलाय झटका. विकेट. भगवा कष्टकऱ्यांचा, भगवा शेतकऱ्यांचा, भगवा तरुणाईचा आणि हा भगवा खांद्यावरती घेऊन संपूर्ण ठाणे जिल्हा महाराष्ट्रभर ज्यांनी भगव्याची पताका संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांनी फिरवली, स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं हे गाणं आपण ऐकताय. धर्मवीर क्रीडांगण कासगाव या मैदानावरती चाललेली ही टुर्नामेंट आमदार चषक 2025 चा हा थरार. इथं आपण पाहताय निश्चितच चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करतायत विजयाच्या दृष्टिकोनातून. चला स्पीडअप करा, आपण वेळेची काळजी घ्या. राज क्रीडा मंडळ कुळगाव संघ मित्रांनो, आपण वेळेची काळजी घ्या. आपण जास्त वेळ खर्च करू नका. आपल्याला अजून क्वालिफायरची मॅच खेळवायची आहे. मध्यरात्र उलटून गेलेली आहे. जवळजवळ 2 वाजता आहेत. अजून एक मॅच खेळवायची बाकी आहे.
इथं फटका खेळलाय चांगल्या पद्धतीनं, अतिशय दर्जेदार स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. त्या 20 मिनिटं तुम्हाला 4 षटकांसाठी दिलेली आहेत. ही 20 मिनिटं आपण पार करत आहात याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. यापुढील मॅच सुद्धा आपल्याला इथून कव्हर करायची आहे. जवळजवळ 2 वाजतायत. इथं विशाल भारती चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतोय. सलगचा हा तिसरा मोठा प्रहार येतोय. सीमारेषेच्या जवळ चेंडूला अडवलंय आणि आपण पाहाल तर नक्की काय घडलंय हे पाहिलं जाईल. फलंदाज चेक करायचंय बाउंड्री. ओके, बाउंड्री चेक करायची आहे. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी अडवलंय असं या ठिकाणी म्हणणं आहे. आणि सामना जवळजवळ राज क्रीडा मंडळ कुळगाव हा संघ आपल्या खिशात घालण्याच्या तयारीत. शेवटच्या अंतिम 2 चेंडू शिल्लक. औपचारिकता जर आपण पाहाल तर वैद्य चेंडू फेकले तर गोलंदाज तेजस मेहर येतोय. चांगला चेंडू या ठिकाणी हाताळलाय. डॉट येतोय आणि क्वालिफायरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. शिरगाव आणि त्यांच्या विरोधात नक्कीच राज क्रीडा मंडळ कुळगाव हा संघ मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल. दोन्ही संघांचं कौतुक करूया. ओम कोंडेश्वर भारत प्रेमी भोज हा संघ सुंदर खेळला. अतिशय चांगलं क्रिकेट त्यांनी सुद्धा खेळलं.